श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 26 एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेला आहे स्वामींची पुण्यतिथी, जी त्यांचा अवतार कार्याची सांगता दर्शवते। आणि स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी त्यांनी मध्यकाळी अवतार कार्य पूर्ण केले होते आणि म्हणून आपण दरवर्षी मोठ्या श्रद्धेने स्वामींची पुण्यतिथी ही अगदी भक्तिभावाने मनोभावे आनंदाने साजरी करत असतो। या दिवशी पृथ्वीवरती स्वामी तत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप प्रमाणामध्ये सक्रिय असतात। आणि म्हणूनच स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त आपण जी काही सेवा करतो, जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात। आपल्याला त्या उपायांचा, त्या सेवेचा नक्कीच लाभ जो आहे तर तो मिळत असतो। स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त सर्वजण आपापल्या परीने आपापल्या घरी किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जी काही सेवा होईल ती सेवा अगदी मोठ्या भक्तिभावाने करत असतात। मग त्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण असेल, स्वामी चरित्राचं पारायण असेल किंवा तारक मंत्राची सेवा असेल किंवा स्वामींचं नामस्मरण असेल, आपल्याकडनं होईल तशी सेवा थोडीफार का होईना आपण ही करतच असतो। स्वामींची पुण्यतिथी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपण या दिवशी स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावशाली उपाय देखील करत असतो। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। शनिवारी स्वामींच्या पुण्यतिथीला तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल, परंतु फक्त एक नारळाचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून बघा। स्वामी तुम्हाला तुमच्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त करून देतील। हा उपाय केल्याने आयुष्य बदलून जाईल, धनसंपत्ती येऊ लागेल आणि साक्षात स्वामी हे तुमच्यावरती प्रसन्न होतील। तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच पूर्ण करतील। आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी गरिबी हे नष्ट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो शनिवारीच करायचा आहे, म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त त्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जो तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल, मंदिर असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अगदी मनोभावे करायचा आहे। आणि अगदीच तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही, काही अडचणीमुळे तुमच्या घराजवळ एकही मंदिर नसेल, मठ नसेल, केंद्र नसेल, तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे बघा। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या ह्या असतातच। अनेक जणांना आर्थिक समस्या असतात, अडचणी असतात, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा आपल्या नशिबाची साथ मिळत नाही, त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी होत
नाही किंवा आपल्या मनामध्ये खूप दिवसापासूनची एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत प्रयत्न करत आहोत, तरीही आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही, तर या देखील पूर्ण होत नाही, म्हणून आपण या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील। उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायचं आहे, तरच आपल्याला त्या सेवेचं उपायाचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल, धनसंपत्तीही येऊ लागेल, घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल, घरात असणारे दोष भांडणे कलह पितृदोष देखील दूर होईल, तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर ते या उपायाने कर्जमुक्ती देखील होईल असं देखील म्हटलं जातं। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी देखील चालेल। यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून ते त्या दिवशी परिधान करा, नसेल तर इतर काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला सर्वप्रथम मूर्ती तुम्हाला एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे, दिवा धूप लावून घ्यायचा आहे, ताम्हण एका पाटावरती चौरंगावरती ठेवायचा आहे। सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला सतत मनामध्ये जप करायचा आहे आणि यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने गाईच्या किंवा गाईचं दूध नसेल तर तुम्ही कोणतंही दूध घेतलं तरी देखील चालणार आहे, किंवा पिवळं चंदन तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचा अभिषेक तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती करायचा आहे। यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे आणि स्वामींना हिना अत्तर किती प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे। यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्यानंतर स्वामींना त्यांच्या आवडीचं हिना अत्तर जे आहे तर तेल तुम्हाला लावायचं आहे। यानंतर स्वामींना तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्ही स्वामींना परिधान करायचे आहे। यानंतर स्वामींना छानसा पिवळा चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे। यानंतर तुमच्याकडे जर स्वामींच्या गळ्यात घालण्यासाठी माळ असेल तर माळ देखील तुम्ही घालू शकता किंवा फुलांचा हार घालू शकता। यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे, लाल रंगाची फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालेल। यानंतर स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाण्याचा नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे। नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं, त्याला श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जातं। आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा समावेश जो आहे तर तो करत असतो, कारण नारळ समृद्धी पवित्रता आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं। नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं प्रतिनिधित्व करते, त्यामुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेमध्ये तो वापरला जात असतो। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो नारळ लागणार आहे तर तो चांगलाच घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। इतर वेळ आपण कोणत्याही पूजेसाठी जर घरामध्ये नारळ असेल आणि तो वापरलेला असेल तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा नाही। यानंतर तुम्हाला म्हणजे नवीनच नारळ घ्यायचा आहे। यानंतर जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो, जसं की रक्षासूत्र रोली मौली तुम्ही जे काय म्हणत असाल तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर एक ताट घ्यायचा आहे, ताटामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे, तो धागा ठेवायचा आहे। सोबतच आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहे, हळदी कुंकू तसेच एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे। त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे, त्या तांदूळामध्ये हळद आणि कुंकू टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि लाल पिवळ्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तयार करून घ्यायच्या आहे। यानंतर एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि थोडंसं कच्चं गाईचं दूध जे आहे तर ते देखील टाकायचं आहे।
थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे। तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे आणि या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला आपण जो सोबत घेतलेला तुपाचा दिवा आहे तर तो लावायचा आहे। यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला पठण करत करत हे पाणी अर्पण करायचं आहे। यानंतर औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा पिवळं फूल अर्पण करायचं आहे। जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत तर ती देखील अर्पण करायची आहे आणि आपण जो रक्षासूत्राचा धागा घेतलेला आहे तर त्या नारळावरती त्या नारळाला तुम्हाला 7 वेळे गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ देखील आपल्याला त्या वृक्षाच्या मुळापाशी ठेवायचा आहे। नारळाला देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावायचा आहे। त्यावरती तुम्हाला 1 रुपया ठेवायचा आहे, 1 सुपारी ठेवायची आहे, थोडीशी खडी साखर ठेवायची आहे किंवा साखर ठेवली तरी देखील चालणार आहे। पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला नारळावरती ठेवायचं आहे। नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचं आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे, बोलायची आहे आणि हा नारळ औदुंबराच्या वृक्षाशी म्हणजे मुळापाशी ठेवायचा आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामींचं दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ अर्थातच अक्कलकोटचे स्वामी हे दत्तांचे 3रे अवतार पूर्ण अवतार मानले गेले आहेत आणि या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात। या उंबराच्या झाडाखाली सद्गुरु दत्तांचे निवासस्थान असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। असं मानलं जातं की या उंबराची झाडाची नियमित पूजा केल्याने त्या झाडाखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो। यासोबतच पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतात कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो। यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, घरात चहूबाजूने धन संपत्ती देखील येऊ लागते। ज्योतिषशास्त्रानुसार या झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात, त्याचबरोबर कर्जमुक्ती देखील होत असते। आता आपल्याला हा नारळ अर्पण केल्यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः, ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त महाराजांकडे स्वामींकडे तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी अडचणी आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत तर ती दूर होण्यासाठी मनोभावे अगदी कळकळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर नारळ त्या झाडाखाली तुम्हाला उचलायचा, झाडाखालून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या जवळ घराजवळ जिथे कुठे स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल, मठ असेल तर तिथे तुम्हाला नेऊन अर्पण करायचं आहे। परत एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त करायचा आहे। जर मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही किंवा घराजवळ कुठेही मंदिर नसेल मग हा नारळ तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्या समोरच अर्पण करायचा आहे आणि यानंतर जेव्हा कधी तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जाल त्यावेळी तो नारळ तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही शनिवारी म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीला नक्की करून बघा। स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील, जीवनातील सर्व जी काही दुःख, संकटे, गरिबी आहे तर ती नक्कीच नष्ट होईल आणि तुमचे जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।